नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आता नुकतंच महाराष्ट्राचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी नेमकंच एका भाषणामध्ये आणि एका पत्रकार परिषदेमध्ये असं जाहीर केलंय की येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जून 2023 पासून महाराष्ट्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे. मग हे नवीन शैक्षणिक धोरण काय आहे? जुनं शैक्षणिक धोरण काय होतं? जुन्या शैक्षणिक धोरणाचा आराखडा होता 10+2. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तो 10+2 चा आराखडा बदलून टाकलेला आहे. मग आता 10वी आणि 12वीची बोर्डाची परीक्षा नाहीये का? मग बोर्डाची परीक्षा नसेल तर त्याच्यावर त्यांनी काय इलाज केला आहे? ह्या सगळ्या गोष्टींचा, त्याचबरोबर याच्यातून नेमकं ध्येय काय साध्य करायचं आहे, त्याचबरोबर याचे उद्दिष्ट काय आहेत आणि हे सगळं कसं होणार, आणि शिक्षणामध्ये एवढा सगळा आमूलाग्र बदल जो आहे तो कशा पद्धतीने होणार आहे याची सगळ्यांची माहिती आता आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची. सर्वप्रथम पहा, 1986 ला भारतामध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलं होतं. कधी? 1986 ला. आणि 1986च्या धोरणाचं पुनरावलोकन किंवा त्याच्यामध्ये थोडेफार बदल करण्यात आले किंवा त्याच्यावर परत एक कमिटी स्थापून त्याचा विचार करण्यात आला होता 1992 ला, आणि त्याच्यामध्ये थोडेफार बदल करण्यात आले होते. पण 92 पासून मात्र आपला शैक्षणिक आराखडा तोच होता जो 1986 ला चालू झालेला होता. पण 2014च्या इलेक्शनच्या वेळेस, म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस किंवा केंद्राच्या निवडणुकीच्या वेळेस मोदीजींनी काय सांगितलं होतं आपल्या भाषणामध्ये म्हणा किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये, असं सांगितलं होतं की भारतामधला शिक्षणाचा आराखडा बदलला जाणार आहे, शैक्षणिक आराखडा बदलला जाणार आहे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे. कारण आता जे सध्याचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्या धोरणाने भारताचा विकास फारसा होणार नाही, पण नवीन याने खूप जास्त विकास होईल असं त्यांनी सांगितलं आणि त्याने तसं आश्वासन दिलं होतं, जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं. आणि मग त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये म्हणजेच 2014ला जेव्हा ते निवडून आले तेव्हा त्यांनी त्यांच्या पहिल्या टर्ममध्येच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार करायला सुरुवात केली होती. आणि त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी जो मसुदा तयार करायचा होता त्या मसुदा तयार करण्यासाठी एक कमिटी स्थापन केली होती. आणि ती कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर कस्तुरीरंगन. काय? डॉक्टर कस्तुरीरंगन हे नवीन शैक्षणिक धोरणाचे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अध्यक्ष होते. मग यांनी 2014 पासून अभ्यासाला, म्हणजे 15-16 पासून अभ्यासाला सुरुवात केली तर 2019 पर्यंत अभ्यास केला. 2020 ला शासनाकडे हा मसुदा दिला, म्हणजेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा शासनाकडे दिला. शासनाने याला 2020 मध्येच असं सांगितलं होतं की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता आपल्याकडे तयार झालेलं आहे आणि हे धोरण आपण लवकरच राबवणार आहोत. पण मध्येच काय झालं, कोरोना आला, बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि ते शक्य झालं नाही. पण आता नुकतंच दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे की 2023 पासून, म्हणजे जून 2023 पासून नवीन शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे. बरोबर आहे? मग हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय आहे, जुनं काय, जुन्यातला नव्यातला काय, म्हणजे काय फरक आहे? पहा, पहिलं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं त्याच्यामधला आराखडा होता 10+2. 10+2 म्हणजे काय होतं बरं का? 10 म्हणजे होतं पहिली ते 10वी पर्यंत. बरोबर आहे? 10 वर्ष, हे 10 वर्ष. आणि त्याच्यानंतर काय होतं 2, म्हणजेच याच्यामध्ये 2 वर्ष होते, 11वी + 12वी हे 2 वर्ष. आणि याच्यानंतर प्लस पुन्हा 3 होतं, म्हणजे पहा 10+2 + 3, हे 3 काय होतं? ग्रॅज्युएशन, ज्याला आपण पदवी असं म्हणतो. काय? पदवी. आणि मग याच्यानंतर तुमच्याकडे शिक्षण सुद्धा होतं किंवा बेकारी होती. दोन पैकी एक गोष्ट आपल्याला निवडायची होती. एकतर शिक्षण निवडा, मग MA करा, MPhil करा, PhD करा, पुन्हा PhD करा, किंवा मग बेकारी स्वीकारा. कारण 2012 पासून जागाच निघत नव्हत्या, निघाल्या नाहीत. यावर्षी निघाल्यात, पण किती भरल्या जातील, किती राहतील, काय होईल, कंत्राटी भरती, काय 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 100 लपडे चालू आहेत, पण आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही. अशा प्रकारचं हे जुनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं. आता आपल्याला बोलायचंय कशावर? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर, की जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय करणार आहे, 10वी 12वी हे 10+2 चा पॅटर्नच काढून टाकणार आहे. म्हणजे 10वीला बोर्डाची परीक्षा, 12वीला बोर्डाची परीक्षा, त्याच्यामध्ये आपण सगळे बेजार, घरचे बेजार, दारचे बेजार, कॉफ्या देणारे बेजार, कॉफ्या फाडणारे बेजार, झेरॉक्स मारणारे बेजार, शिक्षक बेजार कॉफ्या करू नका म्हणून, त्याच्यानंतर तिथं असलेले बैठे पथक बेजार, त्याच्यानंतर भरारी पथक बेजार, सगळे बेजार त्या कॉफ्यामध्येच. आता मग याच्यात काय बदललंय? आता पाहूयात आपण नवीन शैक्षणिक धोरण कसं आहे, याचा आराखडा नेमका कसा आहे. तर याचा आराखडा त्यांनी काय दिलाय माहितीये का? नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा त्यांनी दिलाय 5+3+3+4. पहा काय आराखडा दिलाय? 5+3+3+4. काय सिस्टीम असेल बरं? हे काय असेल बरं आराखड्यामधलं? 5+3+3+4 म्हणजेच 5 + 3 + 3 + 4. मग कोणाकोणाला काय वाटेल की 5 म्हणजे काय? पहिली ते 5वी, है की नाही? पहिली ते 5वी. मग 3 म्हणजे काय?
तर 5वी ते 8वी, आणि मग 3 म्हणजे काय तर 9वी ते 12वी, आणि 4 म्हणजे काय तर पदवी, आहे की नाही. अशा प्रकारचं वाटू शकते, पण हे असं मुळीच नाही. याच्यामध्ये आता खूपच बदल झालेला आहे, खूप म्हणजे खूप बदल झालेला आहे. हा बदल जाणून घेणं तुम्हालाच नाही तर सगळ्यांना महत्वाचं आहे, म्हणजे ज्यांची मुलं शाळेत जाते त्यांनाही, ज्यांची जात नाही त्यांनाही, आणि ज्यांचे भविष्यात जाणार आहेत, म्हणजे आता जे वेटिंग मध्ये ज्याला पोरी भेटेना झाल्यात बेकारीमुळे, आहे की नाही, त्यांना सुद्धा उद्या लग्न झाल्यावर लेकर बाळ होतीलच, आणि त्यांना सुद्धा या शैक्षणिक आराखड्याचा अभ्यास करावा लागणारच आहे. मग आता हे काय आहे नेमकं 5+3+3+8 काय आहे हे आपण आता थोडक्यात समजून घेऊयात. बघा, हे अशा प्रकारची सिस्टीम नाही. आता यांनी काय केलं, स्टेज केलेले आहेत. स्टेज आता पहा, फर्स्ट स्टेज आहे, पहा फर्स्ट म्हणजे पहिली स्टेज म्हणू आपण याला, आहे की नाही, फर्स्ट स्टेज. आता या फर्स्ट स्टेज मध्ये काय आहे, फर्स्ट स्टेज मध्ये म्हणजेच या पहिल्या 5ची स्टेज आहे बघा. ही फर्स्ट स्टेज आहे 5 वर्षाची. किती वर्षाची आहे 5 वर्ष. पण हे 5 वर्ष कसे बरं, तर 5 वर्ष असे की पूर्व प्राथमिक 3 वर्ष प्लस पहिली व दुसरी, अशा प्रकारचं पहा. कळालं कशी स्टेज आहे, पूर्व प्राथमिक प्लस पहिली व दुसरी असं सगळं मिळून किती आहे 5 वर्ष आहे. 5 वर्ष. मग आता पूर्व प्राथमिक म्हणजे काय, जसं इंग्लिश मीडियम मध्ये KG1 KG2 म्हणजेच काय नर्सरी KG1 KG2 असं होतं की नाही, त्याच टाइप मध्ये आता आपल्याकडे सुद्धा काय झालं, या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार याच्यामध्ये सुद्धा आता असं 3 वर्षाचं पूर्व प्राथमिक शिक्षण आणि नंतर मग पहिली आणि दुसरी असं मिळून 5 वर्षाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आणि या 5 वर्षाच्या आराखड्याचा अभ्यासक्रम कोण तयार करणार आहे तर NCERT. यापूर्वी काय होत होतं की या शिक्षणाचा म्हणजे पहिली दुसरी पर्यंतचा किंवा ज्याचा त्याचा स्टेट गव्हर्नमेंटचा अभ्यासक्रम होता, बरोबर आहे. पण आता स्टेट गव्हर्नमेंटचा अभ्यासक्रम न राहता आता याच्यासाठी म्हणजे पहिल्या 5 वर्षासाठी अभ्यासक्रम कोण डेव्हलप करणार आहे, NCERT डेव्हलप करणार आहे. म्हणजेच NCERTचा म्हणजेच केंद्राचा अभ्यासक्रम याच्यासाठी राहील, बरोबर आहे, राज्याचा अभ्यासक्रम असणार नाही. मग आता पहिले 3 वर्ष कोण शिकवणार तर आता सध्या ज्या अंगणवाडीमध्ये सेविका आहेत किंवा अंगणवाडीमध्ये ज्या काम करतात त्यांना प्रशिक्षण दिल्या जाणार वेगवेगळ्या प्रकारचं, आणि त्यांच्याकडून ते काम किंवा शिकवल्या जाणार. आणि याच्यामध्ये 100% लेखन आणि वाचन, 100% लेखन आणि वाचन याचं उद्दिष्ट असणार आहे, जे की आतापर्यंत नव्हतं. असर सारखी संस्था काम करते, प्रथम सारख्या संस्था काम करतात, ज्या प्रायव्हेट संस्था आहेत ज्या काय करतात की आपल्या इकडे येऊन आपलं मूल्यमापन करतात. म्हणजे त्यांचे ते 2000 3000 काम करणारे कोणीतरी असे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले लोक येतात आणि आपलं मूल्यमापन करून जातात. पण ठीक आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं की शिक्षण खूप मागं पडलेलं आहे. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या शाळा असतील किंवा काय असेल, शिक्षण खूप मागं पडलेलं आहे. मग आता हे बदललं. मग आता काय तर आता सध्या लेखन वाचन कोण करणार 100% करण्यासाठी कोण आहे NCERT. म्हणजे पहा, पहिल्या 5 वर्षाचं कळालं, पहिला 5चा आराखडा पूर्व प्राथमिक 3 वर्ष नंतर 2 वर्ष. त्याच्यानंतर सेकंड स्टेज आहे पहा, दुसरी स्टेज म्हणजे 5 झालं, आता या 3चं सांगतो तुम्हाला. ही सेकंड स्टेज ही काय बरं सेकंड स्टेज. मग सेकंड स्टेज आहे 3 वर्षाची, जी की चालू होते तिसरी पासून, तिसरी चौथी पाचवी, किती 5वी पर्यंत ही आहे सेकंड स्टेज. आणि इथपर्यंतचं शिक्षण म्हणजे पहिल्या 5 वर्षाचं आणि परत या 3 वर्षाचं असं एकूण 3 वर्ष आहे की नाही, पहिले 5 वर्ष आणि परत 3 वर्ष असं एकूण 8 वर्षाचं शिक्षण. हे सगळं शिक्षण कोणत्या भाषेतून दिल्या जाणार मातृभाषेतून. बघा, यापूर्वी मी सांगत होतो की मातृभाषेतून शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. याच्या आधीचा माझा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की तुम्ही इंग्लिश मीडियमच्या शाळा निवडायच्या का मराठी मीडियमच्या, म्हणजेच आपल्या मातृभाषेच्या शाळा निवडायच्या का दुसऱ्या भाषेच्या. तर स्पष्टपणे याच्यामध्ये असा उल्लेख आलेला आहे. ही खूप कौतुकास्पद बाब आहे. पण याच्या आधी ती 14 वर्षापर्यंत मातृभाषेतून शिक्षण द्यावं असं होतं. पण आता ठीक आहे, 5 आणि 3 8 आणि 6 म्हणजे 5 आणि 3 8 आणि 2 10 म्हणजे 5वी पर्यंतच. पहिले 8वी पर्यंत होता, आता 5वी पर्यंत का असेना पण मातृभाषेतून शिक्षण दिल्या जाणार आहे असं या नवीन शैक्षणिक आराखड्यामध्ये म्हटलेलं आहे. आता त्याच्यानंतर आणखी काय केलं त्यांनी, परत एक 3 आहे याच्यामध्ये, परत हा 3 आहे. मग हा 3 कशासाठी आता थर्ड स्टेज समजायची आहे की नाही. तर थर्ड स्टेज 6वी पासून 6वी ते 8वी पर्यंत. आणि याच्यामध्ये एक खासियत आहे 6वी ते 8वी मध्ये. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला काहीतरी वेगळा अभ्यासक्रम निवडायचा किंवा मला एखादी गाडी दुरुस्त करण्यामध्ये, पंक्चर काढण्यामध्ये किंवा कलरिंग करण्यामध्ये, मला लाकडं तोडण्यामध्ये, कारपेंटर करण्यामध्ये कशात तरी मला आवड आहे, तर तुम्ही इथून हे सुद्धा निवडू शकता 6वी पासून.
वेगळ्या पद्धतीने, म्हणजे हे तर अभ्यासक्रम चालूच राहील, पण तुम्ही व्होकेशनल म्हणजे ऑप्शनल तुम्ही काय करू शकता, हे सुद्धा निवडू शकता. म्हणजे अभ्यासक्रम याच्यातून निवडता येणार आहे. काय? अभ्यासक्रम निवड. बरोबर आहे. हे याच्यातलं वेगळेपण आहे. हे किती वर्षाचं आहे? हे सुद्धा 3 वर्षाचं आहे. मग आता हे शेवटचं 4 वर्ष काय आहे? या शेवटच्या परत एक 3 राहिला ना आपला, 5 + 3 + 3 + 4 वर्ष. आता हे 4 वर्ष, आता चौथी स्टेज आहे की नाही, 4th स्टेज. मग हे 4 वर्ष काय आहेत? तर हे आहे 9वी ते 12वी पर्यंत. 9वी ते 12वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. पण आता इथं खरी गंमत आहे. आता इथं काय होणार आहे? इथं तुम्हाला असं नाही की 10वीला एक परीक्षा, 12वीला एक परीक्षा, मग त्या परीक्षेच्या वर्षातले तुमचे लग्न कॅन्सल, सगळं कॅन्सल, 24 घंटे तुम्ही अभ्यास, बोर्डाची परीक्षा, ते कॅन्सल केलेली आहे सिस्टीम. आणि आता या 4 वर्षामध्ये तुम्हाला 4 वर्षात 8 सेमिस्टर द्यायचे आहेत. सेमिस्टर कसा वाटते शब्द? सेमिस्टर म्हणजे 6 महिने, दर 6 महिन्याला परीक्षा. काय होणार? या 4ही वर्षामध्ये दर 6 महिन्याला परीक्षा असणार. आणि मग दर 6 महिन्याला परीक्षा होईल तुमची. मग तुम्ही फर्स्ट सेमिस्टर मध्ये पास झाला की सेकंड सेमिस्टर, मग थर्ड सेमिस्टर, 4th, 5th, 6th, 7th, 8th असं 8 सेमिस्टर याच्यामध्ये राहतील आणि आपल्या परीक्षा सेमिस्टर वाईज राहतील. बरोबर आहे. म्हणजे आता बोर्ड फिर्ड सगळं गायब. मग आता हे सेमिस्टर वाईज परीक्षा होतील. आणि याच्यानंतर प्लस या आराखड्यामध्ये एक ऑप्शनल आहे, 3 किंवा 4. काय असेल बरे 3 किंवा 4? तर याच्यानंतर 5th स्टेज आहे याची एक. तर या स्टेज मध्ये काय सांगितलंय? जर समजा तुम्ही गरजवंत आहात आणि तुम्हाला ग्रॅज्युएशन झालं की लगेच नोकरी पाहिजे. काय पाहिजे? लगेच नोकरी. आपल्याकडे नोकऱ्या पडलेल्याच आहे, असं धरून यायलेत, मारू कोंबून त्याला नोकरी द्यायलेत. तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार तसंच आहे की जर समजा तुम्हाला 3 वर्ष जर ग्रॅज्युएशन केलं तर तुम्हाला लगेचच्या लगेच नोकरी 3 वर्षानंतर. मग जर तुम्हाला लगेच नोकरी पाहिजे असेल तर 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन, म्हणजे पदवी किती वर्षाची? 3 वर्षाची. कधी? जर तुम्हाला शिक्षणानंतर लगेच नोकरी पाहिजे असेल तर. पण तुम्हाला समजा नोकरीची गरज नाही, घरी भरपूर आहे, खाऊन पिऊन टामटूम आहे तुम्ही आणि तुम्हाला नोकरीची गरज नाही, मग तुम्हाला पुढचं शिकायचं असेल तर हेच ग्रॅज्युएशन तुम्हाला 4 वर्षाचं. किती वर्षाचं? 4 वर्षाचा असणार आहे. म्हणजे 1 वर्ष त्याच्यात वाढलं. मग ते जे एमफिल नावाचा एक मधला घटक होता, तो एमफिल फिमफिल ते सगळं कॅन्सल झालेलं आहे. डायरेक्ट आता काय? 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन. नोकरी पाहिजे नसेल तर, आणि नोकरी पाहिजे असेल तर 3च वर्षाचं ग्रॅज्युएशन. 3 वर्षाची तुम्ही ग्रॅज्युएशन केलं की लगेच तुम्हाला नोकरी. आता हा सगळा जो बदल केलेला आहे या शैक्षणिक धोरणानुसार, याचा उद्देश काय सांगितलेला आहे मोदीजींनी? याचा उद्देश असा सांगितलाय. आता याच्या उद्देशासाठी मी थोडंसं पुसून घेतोय की नाही, म्हणजे हा सगळा बदल नेमका केलाय कशासाठी? तर हा बदल केलेला आहे एका महत्वाच्या गोष्टीसाठी. ती गोष्ट, तिचा उद्देश मी तुमच्या समोर आता लिहिणार आहे. तुम्ही तसं व्हॉट्सअप म्हणजे तुम्ही गुगलवर जरी गेले आणि जर तुम्ही हा NCERTचा आराखडा जर टाकला आणि तो जर सगळा आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा उद्देश दिसेल. तर त्याचा उद्देश आहे भारत 21व्या शतकात ज्ञानाची महासत्ता होण्यासाठी. आतापर्यंत आपण जे म्हणत होतो की आपल्याला महासत्ता व्हायचंय, भारत महासत्ता होणार, पण तो कशाचा एवढं कळालं नव्हतं. पण आता मात्र आपल्याला कळालं की 21व्या शतकामध्ये भारत ज्ञानाची महासत्ता व्हावी म्हणून हा नवीन शैक्षणिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आणि या आराखड्यानुसार काय होणार? भारत हा ज्ञानाची नवीन महासत्ता होईल, जगातली महासत्ता होईल, असं गांधीजींचं मत आहे. याच बरोबर याच्यामधून बेरोजगारी दूर होणार, त्याचबरोबर व्यापार, उद्योग, शेती या सगळ्याच बाबतीला भरभराटी येणार, असं मोदीजींचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये तसं स्पष्ट केलेलं आहे. पण आता पहा, एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की हे जर सगळं अंमलात आणायचं असेल तर काय सोपं आहे का? नाही. कारण आपल्याला ते पण पाहावं लागेल की हे अंमलात आणण्यासाठी नेमकं आपल्याला काय काय करायचं. उद्देश कळाला असेल तुम्हाला. आता सध्याच्या कंडिशन मध्ये जर आपण पाहतो म्हणलं तर भारतामध्ये एकूण 15 लाख पेक्षा जास्त शाळा आहेत. किती शाळा आहेत? शाळा किती आहेत? 15 लाख पेक्षा जास्त शाळा आहेत. 15 लाख पेक्षा शाळा. याच्यामध्ये शिकणारे मुलं किती आहेत किंवा विद्यार्थी म्हणू आपण त्याला, विद्यार्थी शाळेय जीवनातले, फक्त शाळेचे सांगतोय मी, 25 करोड. किती?
25 करोड म्हणजेच 25 कोटी आहेत. आणि याच्यामध्ये शिक्षक किती गुंतलेले आहेत, तर शिक्षक आहेत 90 लाख, जवळपास 1 कोटीच्या आसपास शिक्षक आहेत, 25 करोड विद्यार्थी आहेत आणि 15 लाख काय आहेत, शाळा आहेत. या सगळ्यांमध्ये हे स्ट्रक्चर आणायचं असेल तर याचा खर्च किती आणि खर्च कुठून करायचा. 1968 मध्ये असं सांगलेलं होतं, म्हणजे शैक्षणिक धोरण ठरविताना त्याच्या आधीचे जे शैक्षणिक बाबीवर चर्चा झाली किंवा शैक्षणिक आयोग नेमण्यात आले होते, है की नाही, तर त्या शिक्षण आयोगामध्ये असं सांगितलं होतं की जीडीपीच्या 6% खर्च कशावर व्हावा, शिक्षणावर व्हावा. जीडीपीच्या 6% म्हणजे एकूण भारताचं जेवढं उत्पन्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्या उत्पन्नाच्या 6% खर्च शिक्षणावर व्हावा. सध्या किती होत आहे, सध्या होत आहे 2.5 ते 3%च्या आसपास. 3% पहा, 2.5 ते 3%च्या आसपास होत आहे. मग या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असं म्हणलेलं आहे की आता शिक्षणावर 6% खर्च झाला पाहिजे आणि तो होणार. आता मुळात सध्या भारतात महागाई इतकी वाढलेली आहे, अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे, परकीय चलन साठा संपत आलेला आहे, जवळपास बँका आता म्हणजे धोक्याच्या घंटीमध्ये गेलेला आहे. भारतातील अर्थ केंद्रीकरण झालेलं आहे. काही मोजक्याच घराण्याकडे किंवा मोजक्याच व्यापाऱ्यांकडे भारतातला खूप मोठा पैसा गेलेला आहे. दिवसेंदिवस गरिबांचं उत्पन्न कमी होत आहे, मध्यमवर्गीयांचं उत्पन्न कमी होत आहे, एका विशिष्ट वर्गाचं वाढत आहे. भारतावरचं कर्ज अफाट वाढलेलं आहे. या देशातल्या इतर राज्य सरकारावरचं कर्ज अफाट वाढलेलं आहे. शेतकऱ्याकडं किंवा इतर सर्वसामान्य लोकांकडे पैसा नाही आणि अशा कंडिशनमध्ये जर शिक्षणावर 6% खर्च करायचा असेल तर हे कसं, हे मात्र विचारायची सोय या शैक्षणिक धोरणामध्ये नाही. त्याच्यामुळे ते आपण विचारायचं नाही. फक्त आपल्याला असंच आहे की 6% खर्च जवळपास याच्यावर होणार. तो कसा करायचा ते राजकीय म्हणजे ज्यांची सत्ता आहे ते सत्ताधारी ठरवतील. तर अशा प्रकारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. आता याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्येही थोडाफार बदल झालेला आहे. काय, अभ्यासक्रमात. पण आता अभ्यासक्रमात काय काय बदल झाला आणि त्याच्यामध्ये काय काय नवीन टाकण्यात आलं, म्हणजे लय खतरनाक गोष्टी आहेत. अभ्यासक्रमात कसा बदल आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. जर समजा तुम्हाला मी सांगितलेली माहिती महत्त्वाची वाटत असेल, तुम्हाला हे सगळं आवडलं असेल, तर माझं एटीएम गुरु नावाचं चॅनल आहे. एटीएम गुरु हे चॅनल काय करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला कमेंटमध्ये लिहित जा की मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली की नाही. कारण काय, तुमच्या कमेंट वाचून मला परत तेवढा अभ्यास करून तेवढं सगळं माहिती पूर्ण तुम्हाला देताना मला आनंद वाटला पाहिजे, हे की नाही, आणि तो मला वाटेल. त्यामुळे प्लीज लाईक कमेंट तर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पण मला कमेंट खूप महत्त्वाची आहे. ते तुम्ही कमेंट करून मला कळवा. ठीक आहे, थांबूया तिथं. धन्यवाद.